जर तुम्ही 40शी पार केली असेल किंवा 40शी पार करणार असाल तर तुम्ही ह्या 5 मोठ्या चुका करू नका, जेणेकरून तुमचं उर्वरित आयुष्य खराब होऊ शकतं. उर्वरित आयुष्य वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त होऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40शी नंतर आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, फक्त शारीरिक आरोग्य नाही तर मानसिक आरोग्याचं कसं महत्त्व आहे, तसेच वृद्धावस्थेमध्ये होणारे जे आजार असतात ते आपण आधीच कसे आटोक्यात आणू शकतो, जेणेकरून आपली वृद्धावस्था ही सुकर जाओ किंवा कुठल्याही आजाराशिवाय जाओ. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जागतिक आरोग्य दिन. बरेच वेळा आपण वेगवेगळ्या आजारांवर चर्चा करत आलो आहोत, परंतु आजार होऊच नये किंवा आपली वृद्धावस्था, आपलं वृद्धत्व चांगलं जावं यासाठी जर तुम्ही 40शीचे असाल किंवा 40शी पार करणार असाल तर आपल्या जीवनामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे. तसेच काही चांगल्या गोष्टींची सवय लावणं गरजेचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 गोष्टी बघणार आहोत जे आपल्या 40शी नंतर प्रत्येकाने करणं गरजेचंच आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आहार. 40शी नंतर आपला आहार कसा असावा. 40शीचं जे वय असतं ते वृद्धत्वाकडे जाणारं असतं, म्हणजे वृद्धत्वाची सुरुवात पुढच्या 10 वर्षामध्ये होणार असते. म्हणून आपण आधीच आपल्या आहारामध्ये बदल करणं गरजेचं असतं. साधारणतः 40शी मध्ये आपलं मेटाबॉलिझम थोडंसं वीक झालेलं असतं, आपला अग्निमंद झालेला असतो. 20-30शी मध्ये आपण जे पदार्थ खात होतो ते आपल्याला सहजासहजी पचत होते, परंतु 40शी नंतर मात्र त्या सर्व पदार्थ पचायला ताकद कमी झालेली असते. म्हणून आहारामध्ये बदल करणं गरजेचं असतं. तसेच स्त्रियांमध्ये देखील 40शीच्या दरम्यान पेरिमेनोपॉजचा काळ असतो आणि ह्या काळामध्ये हार्मोन्समध्ये बदल झालेले असतात. त्याचा इफेक्ट देखील आपल्या अग्नीवर होत असतो. जर तुम्ही 20-30शी मध्ये जसा आहार घेत होतात तसाच आहार 40शी मध्ये जर घेत असाल तर तुम्हाला लवकर हाय बीपी होण्याचे चान्सेस आहेत, शुगर होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यामुळे पुढे चालून हृदयासंबंधी वेगळे विकार होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून आपण आधीच आपल्या आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. 40शी मध्ये आपला आहार हा हलका, पोषक तत्वांनी युक्त असलेला, प्रोटीन्स, फायबर्स जास्त असलेला असावा. तो पचायला सोपा असावा. जेवण करताना जेवण नेहमी उष्ण, स्निग्ध आणि गरम असावे. भाज्यांमध्ये मेथी, पालक, दोडका, गाजर असे व्हिटॅमिन्स, फायबर्स युक्त भाज्यांचा समावेश करावा. फळांमध्ये सफरचंद, पपई, डाळिंब अशा अँटीऑक्सिडंट्स फळांचा वापर करावा, जे आपले इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. मूग, चणा डाळ, पनीर, अंडी. नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही मासे खाऊ शकता. प्रोटीनयुक्त पदार्थांमुळे आपले स्नायू मजबूत राहायला मदत होते. गव्हाच्या पोळीच्या ऐवजी ज्वारी, बाजरी यांचा समावेश करावा, त्यामुळे पचन सुधारते, वजन कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहारात करावा, त्यामुळे कॅल्शियम आपल्याला मिळते, हाडे मजबूत राहायला मदत होते. परंतु जास्त तळलेले पदार्थ, साखर, मिठाई, जास्त मीठ, प्रोसेस फूड घेणं टाळावं. सकाळी हलका नाश्ता, प्रोटीनयुक्त नाश्ता करावा. दुपारी 12 ते 2च्या दरम्यान जेवण करावं. पूर्ण संतुलित आहार घ्यावा. संध्याकाळी 7च्या आधी जेवण करावं. जेवण झाल्यानंतर शतपावली करावी. 40शी मध्ये करण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. तर व्यायामाला आधी जसं महत्त्व दिलं आहे तसंच महत्त्व 40शी मध्ये देखील आहे. कारण की ह्या काळामध्ये आपली ताकद, आपली फ्लेक्सिबिलिटी तसेच आपला स्टॅमिना हा कमी झालेला असतो. म्हणून स्टॅमिना वाढवण्यासाठी, मसल्सला टोनिंग देण्यासाठी व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे. 40शीच्या दरम्यान पेरिमेनोपॉजचा काळ असतो आणि ह्यामध्ये वजन वाढण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून स्त्रियांनी देखील स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं अतिशय गरजेचं आहे किंवा कुठलाही हलका व्यायाम करणं गरजेचं आहे. तसेच व्यायामाचे बरेचसे फायदे देखील आहेत. वजन कंट्रोलमध्ये राहतं आणि वजन कंट्रोलमध्ये राहिल्यामुळे कोलेस्ट्रॉल, हाय बीपी किंवा शुगर होण्याचे चान्सेस टळतात. तसेच हृदयाचं आरोग्य देखील चांगलं राहतं. आपले हाडे मजबूत राहायला मदत होते. मसल्सचं टोनिंग व्यवस्थित झाल्यामुळे फ्लेक्सिबिलिटी वाढते. 40शी नंतर व्यायाम केल्यामुळे आपले हृदय निरोगी राहते, कारण की बीपी आपला नियमित राहतो, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते, वजन नियंत्रणात राहिल्यामुळे फॅट कंट्रोल राहते, हाडे मजबूत राहतात, ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो,
मानसिक आरोग्य सुधारते, स्ट्रेस, अँक्झायटी कमी होते, मूड इम्प्रूव्ह होतं, डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतात, शुगर कंट्रोलमध्ये राहते. तर ह्या काळामध्ये कोणते व्यायाम करावे? कमीत कमी चालण्याचा व्यायाम करावा. सुमारे 30 ते 45 मिनिट रोज चालावे. सर्वात सोपा आणि सुरक्षित असलेला हा व्यायाम आहे. तुम्ही वेगवेगळे योगासनं करू शकता, जसं की ताडासन, भुजंगासन, वज्रासन. त्यामुळे आपली फ्लेक्झिबिलिटी वाढते, डायजेशन इम्प्रूव्ह होते. स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकतात, हलके वजन उचलू शकतात, त्यामुळे स्नायू मजबूत राहायला मदत होते. स्क्वॅट्स करावे, त्यामुळे पाय आणि कंबर मजबूत राहते. दिवसाला 10 ते 15 तुम्ही स्क्वॅट्स करू शकता. स्ट्रेचिंग करावी, त्यामुळे स्टिफनेस कमी होतो, शरीर फ्लेक्सिबल राहते. स्त्रियांनी किगल एक्सरसाइजेस करावे, त्यामुळे पेल्विक मसल्स मजबूत होतात. तुम्ही सायकलिंग करू शकता, स्विमिंग करू शकतात, त्यामुळे आपल्या फुल बॉडीचं वर्कआउट होतं. जॉईंट फ्रेंडली एक्सरसाइज देखील करू शकतात. सूर्यनमस्कार करू शकतात. व्यायाम किती करावा? तर कमीत कमी आठवड्यातून 5 दिवस व्यायाम करावा. दररोज 30 ते 45 मिनिट अर्धशक्ती इतका व्यायाम करावा. 40मध्ये झोपेचं देखील अतिशय महत्त्व आहे, कारण की ह्या काळामध्ये आपल्या हार्मोन्समध्ये बदल तर झालेलेच असतात. तसेच ह्या एजमध्ये स्ट्रेस, टेन्शन, अँक्झायटी वाढायला सुरुवात होते आणि अशामध्ये जर झोप कमी झाली तर थकवा जाणवतो, कमजोरी जाणवते, तसेच डोकेदुखी होते. आणि आपली झोप जर व्यवस्थित झाली नाही तर त्याचा परिणाम आपल्या मेटाबॉलिझमवर होतो आणि त्यामुळे आपल्याला हाय कोलेस्ट्रॉल, हाय बीपी, हाय शुगर यासारखे आजार देखील जडू शकतात. म्हणून आपली झोप व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आपली झोप व्यवस्थित झाल्यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, स्मरणशक्ती आणि फोकस वाढतो, विसराळूपणा कमी होतो, कारण की वृद्धत्वामुळे विसराळूपणा वाढण्याची शक्यता असते. व्यवस्थित झोप झाल्यामुळे हार्मोन्स बॅलन्समध्ये राहतात. 40 नंतर हार्मोन्स बदलतात, विशेषतः महिलांमध्ये मेनोपॉजच्या फेजमध्ये. चांगली झोप हार्मोन संतुलित ठेवायला मदत करते, हृदयाचे आरोग्य चांगले राहायला मदत करते. जर झोप कमी असेल तर बीपी वाढण्याची, हार्ट रिस्क वाढण्याची शक्यता असते. म्हणून दिवसाला 7 ते 8 तास झोप घेणं अतिशय उत्तम आहे. कमी झोपमुळे भूक देखील वाढते, वजन वाढण्याची शक्यता असते. झोप व्यवस्थित झाल्यामुळे मानसिक आरोग्य आपलं चांगलं राहतं. तणाव, चिंता, इरिटेबिलिटी कमी होते, मूड स्टेबल राहतो. झोप न झाल्यामुळे थकवा, कमजोरी जाणवते, डोकेदुखी होते, बीपी, डायबिटीसची रिस्क वाढते, लक्ष कमी लागतं, इम्युनिटी कमी होते. आयुर्वेदामध्ये निद्रेला खूप महत्त्व दिलं आहे. 3 उपस्तंभांपैकी एक उपस्तंभ सांगितला आहे. म्हणून दीर्घायुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणं गरजेचं आहे. झोपेची एक वेळ ठरवा. सुमारे तुम्ही रात्री 10 वाजता झोपावं, सकाळी 6 वाजता उठावं. झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल किंवा स्क्रीन बघणं टाळावं. चांगली झोप येण्यासाठी तुम्ही हळदीचं दूध पिऊ शकता. योग किंवा प्राणायाम, डीप ब्रीदिंग, मेडिटेशन करावे, त्यामुळे मन शांत होते आणि गाढ झोप लागते. किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी दुधामध्ये अश्वगंधा पावडर टाकावी, ब्राह्मी टाकावं, त्यामुळे मेंदू शांत होते आणि झोप चांगली लागते. या व्यतिरिक्त चांगली झोप लागण्यासाठी अजून घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक कोणत्या औषधी घेऊ शकतो, याचा डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी अभ्यंगाचं महत्त्व सांगितलं आहे. अभ्यंग तर लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत सर्वांनीच केलं पाहिजे. परंतु जर तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तर 40मध्ये तर नक्कीच करणं गरजेचं आहे. कारण की 40 हा वृद्धत्वाचा काळ आहे, वृद्धत्वाचा टप्पा सुरू होण्याचा काळ आहे. स्त्रियांमध्ये पेरिमेनोपॉजचा काळ आहे, म्हणजे वृद्धत्वाकडे जाण्याचा काळ आहे. आणि जर तुम्ही आताही अभ्यंग केलं नाही तर आपल्या त्वचेमधला कोरडेपणा वाढतो, सांध्यांमधला कोरडेपणा वाढतो. मग सांधेदुखी होणं, वेगवेगळ्या सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं अशी लक्षणं देखील दिसतात. तसेच आपली स्किन जी आहे त्यावर सुरकुत्या पडतात. म्हणून अभ्यंग करणं अतिशय गरजेचं आहे. 40 नंतर प्रत्येकाने अभ्यंग करावेच, कारण की सांधे आणि स्नायू मजबूत होतात, स्टिफनेस आणि जॉईंट पेन कमी व्हायला मदत होते, शरीर लवचिक राहते, आपल्या त्वचेतील ड्रायनेस कमी होतो, त्वचा मऊ आणि चमकदार राहते, सुरकुत्या कमी व्हायला मदत होते. अभ्यंग केल्यामुळे शारीरिक थकवा कमी होतो, तसंच मानसिक थकवा देखील कमी होतो. शरीर रिलॅक्स होते, मानसिक शांती मिळते, रक्ताभिसरण सुधारते, ब्लड सर्क्युलेशन वाढते, शरीराला ऊर्जा मिळते आणि झोप चांगली लागते. अभ्यंगासाठी कोणतं तेल वापरावं? तर तुम्ही तीळ तेल वापरू शकतात, जे वातदोष कमी करण्यासाठी सर्वात उत्तम सांगितलं आहे. जर तुमची पित्त प्रकृती असेल, शरीर गरम असेल तर तुम्ही नारळाचं तेल देखील वापरू शकता. किंवा
जर तुम्हाला काही त्रास असेल, वेदना असेल, स्टिफनेस असेल तर तुम्ही महानारायण तेल किंवा धान्वंतर तेलाने देखील अभ्यंग करू शकता. रोज सकाळी आंघोळीच्या आधी 15 ते 20 मिनिट अभ्यंग करावे. हलक्या हाताने पूर्ण शरीराला तेल लावावे आणि विशेषतः वेगवेगळ्या सांध्यांना, कमरेच्या ठिकाणी, मानेच्या ठिकाणी तेल लावावे आणि त्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी. कमीत कमी दिवसातून 3 ते 4 वेळा तरी अभ्यंग करावे. जर रोजच्या रोज अभ्यंग करायला जमलं नाही तर कमीत कमी डोक्याला तेल लावणं, नाकात तेल सोडणं, कानात तेल टाकणं, बेंबीला तेल लावणं आणि पादाभ्यंग करावे. वयाच्या 40 नंतर आपलं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य दोन्ही जपणं गरजेचं आहे. मानसिक स्वास्थ्य याच्यासाठी कारण की ह्या एज पर्यंत आपल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक जबाबदारी, कामाच्या ठिकाणची जबाबदारी, मुलांची जबाबदारी आणि ह्या सर्वांचा ताण मग आपल्यावर येतो आणि अशातच जर आपण मानसिक स्वास्थ्य जपलं नाही तर आपल्याला मग हाय बीपी होणं, हाय कोलेस्ट्रॉल होणं, शुगर होणं यासारखे आजार जडू शकतात. म्हणून आपण मानसिक स्वास्थ्य जपणं गरजेचं आहे. 40 नंतर शारीरिक स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. मानसिक स्वास्थ्य का महत्त्वाचे आहे? कारण की तणाव नियंत्रणात राहायला मदत होते. योग्य मानसिक स्वास्थ्य असेल तर स्ट्रेस लेवल कमी होते, निर्णय क्षमता सुधारते, आपला मेंदू सक्रिय राहतो, स्मरणशक्ती टिकून राहते, आपला फोकस वाढतो. शारीरिक आरोग्यावर देखील मानसिक आरोग्याचा परिणाम होत असतो. जसं की मानसिक तणावामुळे बीपी, डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम वाढू शकतात. म्हणून मानसिक स्वास्थ्य टिकून ठेवणं गरजेचं आहे. मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल तर नातेसंबंध सुधारतात, मन शांत राहतं, चांगलं कम्युनिकेशन स्किल वाढतं, आपली झोप चांगली सुधारते. ज्यांचं मानसिक स्वास्थ्य खराब झालं आहे अशा लोकांना मग सतत चिंता, भीती, चिडचिड, मूड स्विंग, झोप न लागणं, कामात लक्ष न लागणं, थकवा, उत्साह कमी अशी वेगवेगळी समस्या जाणवते. म्हणून तुम्ही जर मानसिक स्वास्थ्याने ग्रस्त असाल किंवा मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी तुम्ही ध्यान, प्राणायाम करावे, रोज 10 ते 15 मिनिट मेडिटेशन करावे, मन शांत आणि स्थिर राहायला मदत होते. नियमित व्यायाम करावा, कमीत कमी चालण्याचा व्यायाम किंवा योगा करावे, त्यामुळे एंडोर्फिन्स म्हणजे हॅपी हार्मोन्स वाढायला मदत होते. चांगली झोप घेतल्यामुळे सुद्धा आपला मेंदू रिफ्रेश होतो. स्क्रीन टाईम कमी करावा, सोशल मीडियाचा अतिवापर करणं टाळावं, मन मोकळं ठेवावं, मित्रांशी, मैत्रिणींशी, कुटुंबाशी बोलावं, भावना दाबून ठेवू नये. जर तुम्हाला मानसिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अश्वगंधा चूर्ण घ्यावं, त्यामुळे तणाव कमी व्हायला मदत होते. ब्राह्मी चूर्ण घ्यावं, मेंदू शांत ठेवायला मदत होते. या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळे छंद जोपासावे, जसं की रीडिंग, म्युझिक, गार्डनिंग. 40 नंतर रसायन औषधांचं सेवन करावं. तर आयुर्वेदामध्ये रसायन औषधांचं वर्णन केलं आहे. रसायन म्हणजे काय? तर पुनरुज्जीवन करणारी, आपली शक्ती वाढवणारी, वार्धक्याची गती कमी करणारी जी औषधं आहेत त्यांना रसायन औषधं असं म्हणतात. 40 नंतर आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढतो, इम्युनिटी कमी होते, आपली शक्ती, आपली ताकद कमी होते, मसल टोन कमी होतं आणि म्हणूनच ह्या काळामध्ये रसायन औषधी घेणं अतिशय गरजेचं आहे. रसायन औषधं हे अँटी एजिंगचं काम करतात. आपली त्वचा, केस, शरीर तरुण ठेवण्यास मदत करतात, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, वारंवार आजार होण्याची शक्यता कमी होते, मेंदू आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते, कॉन्सन्ट्रेशन वाढते, आपली ऊर्जा आणि ताकद वाढवते, थकवा कमी करते, आपले हार्मोन्स बॅलन्समध्ये ठेवते. पुरुष आणि महिलांमध्ये हार्मोन्स संतुलित राखणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून 40 नंतर तुम्ही च्यवनप्रकाश घ्यायला सुरुवात करावी, कारण की हे सर्वात लोकप्रिय असं रसायन आहे. ते इम्युनिटी आणि एनर्जी वाढवायला मदत करते. पुरुषांनी अश्वगंधा चूर्ण, सफेद मुसली यासारख्या औषधींचं सेवन करावं, त्यामुळे स्ट्रेस कमी होतो, ताकद वाढते. महिलांनी शतावरीसारख्या औषधींचं सेवन करावं, त्यामुळे हार्मोन्स बॅलन्स सुधारायला मदत होते. बाकी सर्वांनी आमलकी रसायन घ्यावं, जेणेकरून आपल्याला व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते, त्वचा आणि इम्युनिटी देखील वाढायला मदत होते. किंवा गुडूची रसायन घ्यावे, ते डिटॉक्स आणि इम्युनिटी बूस्टर असं औषध आहे. ब्राह्मी चूर्ण घ्यावं, जे ब्रेन टॉनिक आहे, मेमरी आणि फोकस सुधारायला मदत करते. तर रसायन चूर्ण कधी घ्यावं? तर रोज सकाळी रिकाम्या पोटी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं. नियमित सेवन केल्यास त्याचा फायदा होतो. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या पंचकर्म करून घेतले नसेल तर 40 मध्ये आपली पंचकर्म नक्कीच करून घ्या. आयुर्वेदामध्ये पंचकर्माचं वर्णन केलं आहे. आपल्या शरीरामध्ये जे काही विषाक्त घटक साचलेले असतात, टॉक्झिन्स असतात, ते आपल्या शरीराच्या बाहेर काढणं यालाच पंचकर्म असं म्हणतात.
वेगवेगळे पंचकर्माचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलं आहे. यामध्ये वमन पंचकर्म, जर तुम्हाला कफदोष संबंधित काही विकार असतील, जसे की काही त्वचा विकार असतील किंवा अस्थमासारखे आजार असतील, तर यामध्ये वमन पंचकर्म अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हाला पित्ताचे काही विकार असतील, हायपर ऍसिडिटी असेल किंवा काही त्वचा विकार असतील, तर यामध्ये विरेचन पंचकर्म करणं गरजेचं आहे. 40 मध्ये आपला शरीरातील वातदोष वाढलेला असतो आणि वातासाठी आयुर्वेदामध्ये बस्ती पंचकर्म सर्वात श्रेष्ठ सांगितलं आहे. तर तुम्ही बस्ती पंचकर्म करून घेणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त नस्य पंचकर्म करावं. रक्तशुद्धीसाठी रक्तमोक्षण करून घेणं गरजेचं आहे. तसेच आयुर्वेदामध्ये जे काही 3 दोष सांगितले आहेत, त्या 3 दोषांवर वेगवेगळी श्रेष्ठ औषधं सांगितली आहेत. जर तुम्हाला कफाचे आजार असतील, तर तुम्ही काही औषधी मधासोबत घ्याव्या किंवा फक्त मधाचं सेवन करावं. त्यामुळे कफाचे 20 विकार कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला पित्ताचे विकार असतील, तर तुम्ही फक्त गाईच्या तुपासोबत वेगवेगळ्या औषधींचं सेवन केलं किंवा फक्त गाईचं तूप रोज रात्री झोपायच्या आधी घेतलं, तर पित्ताचे 40 विकार कमी व्हायला मदत होते. वाताचे 80 विकार कमी करण्यासाठी तिळाचं तेलाचा वापर कसा करावा किंवा वाताच्या विकारांवर कोणते कोणते औषधी आहेत, याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर पाणी पिण्याचं महत्त्व. पाणी जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा पाणी पिणं गरजेचं आहे. दिवसाला सुमारे 7 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला लघवीला व्यवस्थित होतं आणि आपल्या लघवी मार्फत बरेचसे टॉक्झिन्स आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात. म्हणून हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. 40 नंतर आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करणं गरजेचं आहे. नियमित तपासणीमध्ये बरेचसे आजार डिटेक्ट झालेले बघितले जातात. जसं की तुम्हाला जर हाय शुगर असेल, हाय कोलेस्ट्रॉल असेल, तर हे आपल्याला काही ब्लड टेस्ट मध्ये समजतं. कमीत कमी महिन्यातून एकदा आपला बीपी चेक करत राहावा किंवा काही लक्षणानुसार डॉक्टरांनी सजेस्ट केलेले चेकअप करणं गरजेचं आहे. महिलांनी आपली सोनोग्राफी करून घ्यावी, ब्रेस्ट चेकअप करून घ्यावं, जेणेकरून अर्ली कॅन्सर डिटेक्ट व्हायला मदत होते. 40 नंतर बेसिक हेल्थ चेकअपमध्ये ब्लड प्रेशर, आपलं वजन, BMI, फास्टिंग शुगर, HbA1c, जेणेकरून आपल्याला रक्तातील साखर समजते, लिपिड प्रोफाईल, जेणेकरून त्यातील आपल्याला कोलेस्ट्रॉल समजतं. तसेच हृदय तपासणीमध्ये ECG, 2D इको, TMT, स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी. ब्लड टेस्टमध्ये तुम्ही CBC, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट करावी, थायरॉईडच्या टेस्ट कराव्या. हाडांच्या तपासणीमध्ये व्हिटॅमिन D, कॅल्शियम, बोन डेन्सिटी चेक करावे. डोळे आणि दृष्टी चेक आपले डोळे चेक करावे. दातांची तपासणी करावी. 6 ते 12 महिन्यांनी डेंटल चेकअप करणं गरजेचं आहे. पुरुषांनी प्रोस्टेट टेस्ट करावी. PSAमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं समजते. तर स्त्रियांनी मॅमोग्राफी, पॅप स्मिअर करावे, ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर समजतं. आतापर्यंत जर तुम्ही काही वाईट सवयी लावल्या असतील, जसं की दारू पिणं, स्मोकिंग करणं, तर 40 नंतर त्या सोडणं गरजेचं आहे. कारण की त्याचा परिणाम आपल्या वार्धक्यावर होऊ शकतो. म्हणून जेव्हा तुम्ही 40 मध्ये प्रवेश करतात, तेव्हा स्मोकिंग, अल्कोहोल किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल सोडणं गरजेचं आहे. आपलं पुढचं जीवन, आपलं वार्धक्य चांगलं जाण्यासाठी चांगल्या सवयी लावून घेणं गरजेचं आहे.